नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना या ठिकाणी घरकुले भेटलेले आहेत त्या घरकुल लाभार्थ्यांना 50,000 रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्यात आलेली आहे अनुदानामध्ये आणि ते अनुदान त्यांच्या बँकेमध्ये पडायला सुरुवात झालेली आहे। परंतु या ठिकाणी पहा, हे 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहे हे सविस्तर माहिती करून घेणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। आता या ठिकाणी पहा, मी याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला होता, जे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 मध्ये जे लाभार्थी आहेत त्यांना हे 50,000 रुपये भेटणार आहेत। आता त्या ठिकाणी त्यांना विचारलं होतं त्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला घरकुल कोणत्या साली भेटलेलं आहे, 2024-25 का 2022-23 का 17-18 मध्ये भेटलेलं आहे, हे असं त्या व्हिडिओमध्ये मी त्यांना प्रश्न विचारला होता आणि त्यांना म्हटलं होतं की कमेंटमध्ये मला सांगा। तर बऱ्याचशा लाभार्थ्यांनी जे आहे ते तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकतात, लाभार्थ्यांनी कमेंट केली आहे की सर आम्हाला 24-25 मध्ये भेटलेलं आहे, आम्हाला हे 50,000 रुपये अनुदान भेटणार आहे का। काहींनी 22-23 मध्ये आम्हाला घरकुल मंजूर झालं आहे, आम्हाला हे 50,000 रुपये अतिरिक्त वाढ जे आहे ते भेटणार आहे का। काही लाभार्थ्यांना ह्या वर्षी म्हणजे 25-26 मध्ये घरकुल मंजूर झालेलं आहे, ते पण विचारतात की सर आम्हाला हे 50,000 रुपये अतिरिक्त जे वाढ झालेली आहे ते आम्हाला भेटणार आहे का। आता बऱ्याचशा प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी जे आहेत त्यांच्या मनामध्ये हे प्रश्न आहे की आम्हाला हे 50,000 रुपये अतिरिक्त वाढ भेटणार आहे का। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शासन निर्णयामध्ये जे सांगितलेली माहिती आहे की कोणत्या साली तुम्हाला घरकुल भेटलं आहे ते त्या 50,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत। ह्या जे आजचा व्हिडिओ आहे त्यासाठीच आहे की कोणत्या साली तुम्हाला घरकुल मंजूर झालं आहे त्यावरती तुम्हाला हे 50,000 भेटणार आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल की तुम्हाला हे 50,000 रुपये भेटणार आहेत की नाही। हे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा। परंतु मित्रांनो, तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघितला पण बऱ्याचशा लाभार्थ्यांनी जे आहे ते चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, कारण की चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला भरपूर अशा घरकुलच्या नवीन माहिती, नवीन तुम्हाला जे घरकुलचे जे समस्या आहे, जे तुम्हाला माहिती पाहिजे ते संपूर्ण आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहेच। आणि तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तर मी जे आहे तुम्हाला देत असतोय। त्यामुळं पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न विचारलेत त्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ संपूर्ण बघा। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कुठलीही घरकुलाविषयी माहिती असेल किंवा सरकारी महाराष्ट्रातील जे सरकारी योजना आहेत त्या सरकारी योजनांविषयी माहिती पाहिजे असेल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून पुढे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि नवनवीन माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझ्या माध्यमातून होणार आहे। आणि आणखीन पण तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात। तर या ठिकाणी पहा, आपण बघूयात की कोणत्या लाभार्थ्यांना हे 50,000 रुपये अतिरिक्त वाढ भेटणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकतात, हा शासन निर्णय आहे की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 सन 28-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून 50,000 रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर या ठिकाणी पहा, शासन निर्णय जे आहे ते 4 एप्रिल 2025चा आहे। तर तुमच्यासाठी मुद्दाम हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर या ठिकाणी पाहू शकतात, या ठिकाणी काय दिलेलं आहे की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 सन 2016-17 ते 21-22 या कालावधीमध्ये राज्यात राबविण्यात आला आहे। या ठिकाणी ह्या लाईनमध्ये तुम्ही क्लिअर पहा की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 टप्पा या ठिकाणी दिलेला आहे, 1 दिलेला आहे, हा सन 2016-17 मध्ये आणि 21-22 या कालावधीमध्ये राबविण्यात आला होता। आता या ठिकाणी पहा, केंद्र राज्य शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 कुठं 25 म्हणजे 24-25 ते 28-29 या कालावधीसाठी सुरू केला आहे। त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत या ठिकाणी पहा, केंद्र सरकार जे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 99.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे। केंद्र पुरस्कृत जे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत जे घरकुल बांधकाम खर्च आहे तो जास्त येत असल्यामुळं या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देवायाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे। आता वरील बाब विचारात घेता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा 2 मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। तर या ठिकाणी पहा, घरकुल बांधताना म्हणजे घर बांधताना या ठिकाणी खर्च जास्त लागत आहे, या ठिकाणी अशी बाब शासनाच्या विचारात होती। त्यामुळं आता ही बाब जी आहे ते राज्य शासनाच्या विचाराधीन होती, त्यामुळे हे जे निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय, ते शासन निर्णयामध्ये काय आहे तुम्ही लक्षात घ्या। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला शासन निर्णयामध्ये संपूर्ण माहिती भेटून जाईल। तर या ठिकाणी आपण क्लिअरली संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊयात।
तर या ठिकाणी पहा, उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे. तर निर्णय कोणता घेतला आहे हे लक्षात घ्या, म्हणजे तुमच्या संपूर्ण लक्षात येईल की आपल्याला हे घरकुलचा म्हणजे 50,000 रुपयाच्या अतिरिक्त वाढ भेटणार आहे की नाही. तर या ठिकाणी पहा, केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून 50,000 रुपये इतकी, या ठिकाणी पहा 50,000 रुपये इतकी एवढी अतिरिक्त वाढ करण्यात मान्यता देण्यात येत आहे. तर या 50,000 रकमेमध्ये जे 35,000 आहे ते अनुदान आहे आणि घरकुल बांधकामासाठी तर जे 15,000 आहे इतके अनुदान प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 KW, या ठिकाणी पहा छतावर 1 KW जे मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी करिता केंद्र शासनाकडून जे आहे ते मिळणार अनुदानामध्ये अतिरिक्त अनुदान जे आहे ते अनुदे राहील. जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणा करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये जे आहे ते अनुदान दे असणार नाही आहे. तर या ठिकाणी हे क्लिअरली लक्षात घ्या, जे 50,000 रुपये भेटणार आहेत त्यापैकी तुम्हाला जे आहे ते 35,000 रुपये अनुदान भेटणार आहे. या ठिकाणी पाहू शकतात 35,000 रुपये जे आहे ते अनुदान भेटणार आहे. हे 35,000. आता त्या 50,000तले 35,000 गेल्यानंतर 15,000 रुपये खाली उरतात. तर 15,000 रुपये जे आहेत या ठिकाणी पहा हे अनुदान जे आहे ते प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून तुम्हाला 1 KV मर्यादेपर्यंत जे सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यासाठी केंद्र शासनाकडून मिळणार आहे. आता तुम्ही जर समजा हे सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी केली नाही, या ठिकाणी पाहू शकतात जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील हे 15,000 रुपये अनुदे देणार नाहीत असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर ह्या 15,000 रुपयामध्ये पण तुम्हाला 2 टप्पे आहेत, या ठिकाणी तुम्ही क्लिअर पाहू शकतात. आता मोठा प्रश्न तुमचा जो आहे तो म्हणजे पैसे तुम्हाला कोणाला भेटणार आहेत, कोणत्या साली योजनेमध्ये तुम्हाला समजा मंजूर झाला असेल किंवा कोणाला भेटणार, हा महत्त्वाचा तुम्ही भाग पहा. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदाच ही लाईन दिलेली आहे, तुम्हाला ही लाईन बघायची आहे की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचे अंतर्गत सन 2024-25, या ठिकाणी पहा सन 2024-25 प्राप्त उद्दिष्टामधील जे काय मंजूर घरकुल आहेत 24-25मध्ये जे प्राप्त मंजूर झाले त्यामध्ये ज्यांचे घरकुल मंजूर झाले आहेत 24-25मध्ये ज्यांचं घरकुल मंजूर झालं आहे अशा लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये राज्य हिशातून 50,000 इतकी एवढी अतिरिक्त वाढ झालेली आहे. बघा, तुम्हाला जर 24-25मध्ये जर घरकुल भेटलं असेल आणि 24-25मध्ये मंजूर झालं असेल तर तुम्हाला हे 50,000 नक्की मिळणार आहेत. आणि जर त्याच्या अगोदर तुम्हाला जर घरकुल भेटलं असेल तर तुम्हाला हे 50,000 भेटणार आहेत. या ठिकाणी तुम्ही ह्या शासन निर्णयाच्या आधारे पाहू शकतात. आता बऱ्याच लाभार्थ्यांना मनामध्ये प्रश्न होता की नक्कीच तुमच्या मनामधील हा प्रश्न जे आहे ते गेला असेल की आम्हाला कोणत्या साली घरकुल भेटले तर आम्हाला हे पैसे भेटणार आहेत. बघा, ज्यांना 2024-25मध्ये घरकुल भेटलं आहे त्यांना हे 50,000 रुपये भेटणार आहेत. हे क्लिअर झालं असेल नक्कीच. आता तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा, कारण की भरपूर लाभार्थ्यांना कमेंट असेल म्हणजे प्रश्न असतील की नक्कीच आम्हाला कुठलेही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात. परंतु मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला जी माहिती पाहिजे ती या ठिकाणी भेटणार आहे. मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.